की तुम्ही आज जितके पैसे कमवताय, आठवून बघा मागच्या 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी किती कमवत होता? ऑब्व्हियसली त्यापेक्षा जास्त कमवताय. येस. तर त्यापेक्षा जास्त कमवताय. तरी पण म्हणजे तेव्हा पण 5 वर्षापूर्वी पण बघितलं पैशाचं टेन्शन होतं. आज 5 वर्षानंतर जास्त पैसे कमवताय. तुमची इच्छा होती 5 वर्ष अगोदर की मला इतके इतके मिळवायचे आणि ते मिळवताय पण तुम्ही आता. तरी पण टेन्शन आहे. असं का? कारण एक लक्षात घ्या की तुम्ही पैशाच्या बाबतीत, मी खास करून पैशाबद्दल बोलू इच्छितो. आपल्याकडे आपल्या आयुष्यात म्हणजे आता तुम्ही जेवढे पैसे कमवतायत त्या आहे त्या ह्याच्यात जर तुम्ही समाधानी नसाल, तर जास्त पैसे मिळवून तुम्ही समाधानी होऊ शकत नाही. येस. आहे त्या ह्याच्यातच समाधानी नाही तर जास्त मिळून कसं होणार? कारण काय माहितीये का, की आपल्या मनाला सवय लागते अतृप्त राहण्याची, की मग सर एक विचारू का? हा विचारा ना. हा. आता तुम्ही सरांनी तुम्ही असं सांगितलं का पैसा आहे त्याचा समाधानी म्हणा. मग आपले स्वप्न पूर्ण नाही करायचे का असं माझं म्हणणं आहे. येस, करायचं ना, नक्की पूर्ण करायचं. नीट ऐकून घ्या पूर्ण, मग आपण बोलूया ओके. नक्की. नीट ओके, चालेल चालेल, हो. स्वप्न पूर्ण करायचं, तुम्ही हा विषय म्हणलात ना, स्वप्नांकडे येऊया आपण. नीट समजून घ्या. हे बघा, आहे त्या ह्याच्यात जर आपण समाधानी नसू तर जास्त मिळून समाधान होऊ शकत नाही. हे बघा काय होतं, नीट तुम्हाला सांगतो, की तुम्ही आहे त्याच्यात सपोज एक एक्स अमाऊंट कमवताय तुम्ही आणि त्यात समाधान नाही. अरे मला 2x पाहिजे, 2x पाहिजे, 2x पाहिजे. ठीक आहे, 2x मिळेल, पण 2x मिळालं की काही मिनिटापुरतं, काही वेळापुरतं ठीक आहे, बरं वाटेल, पण परत नंतर ना 2x नंतर 3x पाहिजे, 3x पाहिजे. म्हणजे काय, की ते गाजर लावलं ना तसं त्या पद्धतीनं काय होतं माहिती का, मनाला अतृप्त राहायची सवय. तुम्ही जास्त पैसे मिळवाल, पण जास्त पैसे मिळवाल, तुमचे ड्रीम्स पण पूर्ण करणार, पण असमाधानी अतृप्तच राहणार. का? आपल्या अनकॉन्शियस माइंडला ती सवय लागली अतृप्त राहायची. कारण की हे बघा, तुम्ही जर आहे त्या ह्याच्यात समाधानी असाल, समाधानी राहून पैसे कमवताय, समाधानच वाढणार आहे. तुम्ही असमाधानी राहून, अतृप्त राहून पैसे कमवताय, अतृप्त राहून की अरे भविष्यात काहीतरी माझ्या आयुष्यात हे घडेल, तेव्हा मी खुश होईल, तेव्हा मी आनंदी होईल. तर भविष्यात ते मिळून पण जाईल तुम्हाला. स्नेहा मॅडम, तुम्ही जे म्हणता ना, तुमचे ड्रीम स्वप्न पूर्ण पण होतील, पण समाधान नाही ओके. मिळणार. का? कारण ओके. की ओके. अनकॉन्शियस माइंडला सवय लागली असमाधानी राहायची. मी काय म्हणतो, पैसे कमवू नका, ड्रीम्स अचीव्ह करू नका, बिलकुल नाही. अचीव्ह केलंच पाहिजे, मी पण करतोय माझ्या आयुष्यात. भरपूर पैसे कमवा, तुमचे ड्रीम्स अचीव्ह करा, पण समाधानी राहून जर केला तर समाधान वाढेल. असमाधानी ओके. राहून असमाधानच वाढणार आहे, कारण की अनकॉन्शियस माइंडला ती हॅबिट लागते. की एवढं मिळालं. आता बघा ना, तुम्ही तुम्ही तुमच्या इथं असलेले सगळेजण आजूबाजूला असे कित्येक लोक पाहिला असाल, त्यांच्याकडे अफाट पैसा आहे. मी बघितलंय माझ्या हो. आजूबाजूला लोक की हो. अक्षरशः की त्यांच्या गरजा पूर्ण होऊन शिल्लक पडेल इतका पैसा आहे, तरी पण पैशासाठी टेन्शन आहे. 5 वर्षापूर्वी पण पैशासाठी टेन्शन होतं, 10 वर्षापूर्वी पण होतं, आज पण आहे, इथून पुढे 10 वर्ष पण असणार आहे. कारण की इथं अपडेट केलेलं नाहीये. कारण काय माहितीये का, हे बघा, हम्म. जेव्हा एखाद्याकडे पैसा नाहीये, पैशाची खूप कमतरता आहे, त्याच्या डेली त्याच्या गरजा पूर्ण होत नाहीयेत, तर काय होतं माहितीये का, डोक्यामध्ये पैसा 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 खूप त्याच्याबद्दल ऑब्सेशन होतं. आणि ठीक आहे, त्यांनी ते अचीव्ह पण केलं. अचीव्ह केल्यानंतर शांत रिलॅक्स समाधान राहायला पाहिजे, नाही राहत. तरी पण मनामध्ये नाही, अजून पाहिजे, अजून पाहिजे. मग ते अजून पण मिळतंय, मग तरी पण ते मिळालं तरी पण समाधान नाहीये. गरजा पूर्ण होऊन शिल्लक राहील इतका पैसा आहे, तरी पण असमाधानी अतृप्त का आहे? कारण की अतृप्त राहायची सवय लागली आहे, असमाधानी राहायची सवय लागली आहे. इथं अपडेट नाही की खरंच मला आयुष्यात किती पैसा मिळाला तर समाधानी होईल. येस, त्यासाठीच आपण जो कोर्स मी तुम्हाला सांगितलं 19 तारखेला आपण जो घेतोय, त्यामध्ये खूप सविस्तर की एक्झॅक्टली किती पैसा मिळाला की मला आयुष्यात समाधान वाटेल. अरे हा इतका पैसा मिळतोय, सोशल मीडियावर मी बघतोय, ह्यांनी असं केलंय, त्यांनी तसं केलंय. बऱ्याचदा काय होतं माहिती का, की इथं असलेल्या सगळ्यांना मी सांगतो, गरजा पूर्ण होईल इतका पैसा सगळ्यांकडे आहे, पण आकर्षण पूर्ण करण्याच्या मागे सगळेजण आहेत. येस. गरज, आपल्या गरजेनुसार पैसा आहे सगळ्यांकडे, पण आकर्षण की अरे हे असंच पाहिजे, हे तसंच पाहिजे, माझ्याकडे हीच कार पाहिजे, हीच या ब्रँडचेच कपडे पाहिजे, या ब्रँडचाच मोबाईल पाहिजे, अशा पद्धतीनं ह्या या एरियातच घर पाहिजे, जे काय आहे पर्टिक्युलरली. तर इथं आपण बघणं गरजेचं आहे, खरंच पैसा आपण कमवतोय स्वतःसाठी, कमवतोय स्वतःच्या गरजांसाठी, कमवतोय की खरंच जगायचं आहे का दिखावा करायचा आहे. आजकाल मी बऱ्याच लोकांना बघितलं, जगायचं नाही, दिखावा करायचा आहे. दिखावा करण्यासाठी पाहिजे पैसे. तर खरंच तुम्ही बघा, दिखावा जर तुम्ही करत बसला, तुमच्यापेक्षा भारी वस्तू, भारी गोष्टी कुणाकडे असणारच आहेत. त्यामुळे आपल्याला बघायचं आहे, स्वतःला प्रश्न विचारा, खरंच मला जगायचं आहे की दिखावा करायचा आहे? कोणी दिखावा करत असेल तर त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे ते. दिखावा करण्यात माणूस कधीच समाधानी होऊ शकत नाही. येस. त्यामुळे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला, खरंच मला जगायचं आहे की दिखावा करायचा आहे? प्रामाणिकपणे स्वतःला उत्तर द्या, इथं सांगू नका.